वेव्ज VFX चॅलेंज या स्पर्धेच्या पश्चिम विभागीय फेरीचं काल मुंबईत ॲप्टेक कार्यालयात आयोजन करण्यात आलं. या फेरीमधल्या विजेत्यांना मुंबईत 1 मे पासून सुरू होणाऱ्या वेव्ज शिखर परिषदेत महाअंतिम फेरीत प्रवेश मिळणार आहे. या महाअंतिम फेरीत 25 लाख रुपयांपर्यंतच्या पुरस्कारासाठी त्यांची स्पर्धा असणार आहे. विद्यार्थ्यांच्या श्रेणीमध्ये आदित्य हाडवळे विजेता ठरला तर ओमकार कोरेनं उपविजेतेपद पटकावलं. व्यावसायिक श्रेणीमध्ये आदिल फारुकी विजेता तर बालेंद्र प्रजापती उपविजेता ठरला. हौशी श्रेणीमध्ये सचिन दरवडे यानं विजेतेपद पटकावलं. या स्पर्धेअंतर्गत स्पर्धकांना 10 ते 15 सेकंदांची VFX क्लिप तयार करण्याचं आव्हान सोपवण्यात आलं होतं. दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद वेव्ज 2025 मध्ये ॲनिमेशन फिल्म मेकर स्पर्धेमध्ये अंतिम 42 स्पर्धकांमध्ये श्वेता मराठे यांची निवड झाली आहे. श्वेता या प्रतिभावंत ॲनिमेशनपट निर्मात्या असून डिझाईन शिक्षिका आहेत. मल्टिंग शेम यांच्या ॲनिमेशन लघुपटाला ज्युरींची पसंती मिळाली. छळ आणि त्यासंबंधित सामाजिक त्रासाचं प्रतिबिंब या लघुपटात उमटलं आहे. 1 ते 4 मे दरम्यान मुंबईत होणाऱ्या वेव्ज परिषदेत अंतिम स्पर्धेत मेल्टिंग शेम संभाव्य सहनिर्माते आणि वितरकांसमोर सादर केला जाईल. मला वाटतं की वेव्स एक खूपच छान प्लॅटफॉर्म आहे माझ्यासारख्या क्रिएटर्ससाठी, की ते आपले प्रोजेक्ट्स म्हणजे सगळ्यांना दाखवू शकतात आणि कनेक्ट करू शकतात लोकांशी आणि आपल्या इंडिपेंडंट ओरिजिनल प्रोजेक्टसाठी फंडिंग भेटू शकतात, एक्स्पेशली फॉर AVGC सेक्टरसाठी, ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि कॉमिक्स सगळ्यांसाठी. म्हणजे हे फारच छान प्लॅटफॉर्म आहे गव्हर्नमेंटपासून. मुंबईत सांताक्रूज इथं काल 3रा रेडिओ अँड म्युझिक इंडिया